वाई तालुका अर्थातच कृषी पर्यटन त्यासोबतच कला क्रीडा आणि सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करणारा क्रांती करणारा आपला तालुका आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यानं अनेक मान्यवर अनेक मोठी मंडळी आपण पाहतो सगळ्याच क्षेत्रांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. मेगा फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच आहे. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, समरभूमीचे सनदी मालक शत्रुयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले, बापसे कलिकाळा आमुचा कीर्ती गाजली दिगंतरी, कारण रणफंदीची जात आमुची कोणा भयभीत करी. मेगा फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच आहे, महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच, लाजवाब मॅच आपण पाहणार आहोत. सुपर क्लासिकल मॅच. एका बाजूला अमोल दादा वाडकर यांचा संघ अर्थातच विक्रांत मांढरे यांचा संघ आयांश 11 हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय, तर दुसऱ्या बाजूला कोडियार माता 11 अर्थातच संदीप चव्हाण भावड्या यांच्या मालकीचा संघ. या मॅच साठी आमचे साथी सहकारी अर्थातच अभिजित सर मांढरे हे देखील आमच्या सोबत जोडत आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राहुल इंगवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच 6 षटकांची मॅच. अगदी अनिकेत सरांनी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, शूरवीरांची भूमी आणि या भूमीवरती खऱ्या अर्थानं आता क्रिकेटचा थरार रंगतोय. सलामीची जोडी दाखल होते ऋषभ चव्हाण शुभम मालुसरे. कोडियार माता 11 संघ त्याच्या विरोधात अयांश 11 संघाकडून षटक क्रमांक 1 पुन्हा एकदा घेऊन येणार आहेत साहिल बनगे. लढाई महत्वाची आहे, इम्पॉर्टंट लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश अनपड यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. अगदी जबरदस्त मॅच, इम्पॉर्टंट मॅच, महत्वाची मॅच. जो जीता वही सिकंदर. मेगा फायनल ग्रँड फिनाले, सर्वांचंच लक्ष या मॅच कडे लागून राहिलंय आणि सलामीची जोडी कोडियार माता 11 खानापूर या टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अर्थातच ऋषभ आणि त्यांच्या सोबतीला मैदानामध्ये दाखल होत आहेत बॅटर कोडियार माता टीम साठी अर्थातच शुभम. या दोघांची जोडी मैदानामध्ये दाखल होणार आहे. दोन ओव्हरचा पॉवर प्ले असणारे 6 षटकांची मॅच. मेगा फायनल वाई प्रीमियर लीग ज्योती ज्वेलर्स बुईन्स यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून 16 रंगतोय आणि मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांच्याच भेटीला येते. अगदी बॉलिंग ट्रॅक वरती आयांश 11 चे आयकॉन प्लेअर साहिल बनगे रेडी होत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषभ चव्हाण हार्ड हिटर म्हणून यांची ओळख आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफ मध्ये खेळाडू. दोन्ही खेळाडू अगदी दोन्ही टीम्स तयार आहेत फायनल साठी. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडतोय. थोडासा बाउन्स पाहिला मिळाला, त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानामध्ये पाहिला मिळतोय. अगदी 6 ओव्हरची मॅच आहे, 36 निर्धारित बॉल असणार आहेत या मॅच मध्ये. 2 ओव्हर पॉवर प्ले आणि हे पॉवर प्लेचे दोन्ही ओव्हर्स इम्पॉर्टंट आहेत. पहिली ओव्हर अगदी यावेळेला मात्र शरीरावरती आदळतो बॉल. पहिला बॉल जरी थोडासा आखूट टप्प्याचा राहिला, यावेळेला मात्र थोडासा पुढच्या बाजूला फलंदाजाला ब्लफ करण्याचा प्रयत्न इथं निश्चितपणे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं 6 षटकांची लढत म्हटलं ना की रणनीती नव्यानं आखावी लागते. आतापर्यंत एकाच ओव्हरचा पॉवर प्ले आपण पाहिला, 5 वेगवेगळे गोलंदाज पाहिले. यावेळेला मात्र समोर खेळला बॉल अगदी मिडमच्या खेळाडूला बीट केलाय, पाठला केला जातो तन्मयच्या माध्यमातून. एफर्ट चांगला, मैदानाच्या आतमध्ये तितकीच चांगली फेकी. 2 धावा निश्चितपणे आपल्या संघासाठी वाचवल्यात.
मिस टाइम स्ट्रोक आहे. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. पहा सावध सुरुवात केली जाते खोडियार माता 11 खानापूर या टीमच्या माध्यमातून. एक सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक होतोय रोटेट. आता शुभम मालुसरे स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होणार आहेत. तब्बल 1 लाख रुपयांचे कॅश प्राइज साठी महत्वाची लढाई मैदानामध्ये चालू आहे. 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज इम्पॉर्टंट. 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 365 दिवस या स्पर्धेची चर्चा आणि या सर्व खेळाडूंच्या नावानं निश्चित नाव लौकिक होणार आहे. सुवर्ण अक्षरांनी नोंद होणारा संघ कोणता आहे? हा बॉल प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली आहे. पहा 6 ओव्हरच्या मॅच मध्ये सेन्सिबली अगदी सावध पवित्रा घेतला जातोय. साहिल बनगे यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवत असताना निश्चितपणाने चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय आणि चांगल्या बॉलला सन्मान देणं ही देखील चांगल्या खेळाडूची ओळख आहे. धावफलक 4 या धावसंख्येवरती. मिडल केला ऑन साइडला, आसमान का इशारा आहे आणि आपल्या संपूर्ण डगआउटला सलामी मानवंदना देणारा खोडियार माता 11चा पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, सिक्सर. चांगला स्ट्रोक. ऋषभ बाहुबली फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. आउट ऑफ द पार्क नेत्रदीपक फटका. येस डेफिनेटली. इथं 6 षटकं म्हटलं ना की रणनीती पाहायला मिळते. पहा शुभम मालुसरे ते पहिल्या बॉलपासून आतापर्यंत अटॅक करत आले. तिथं मात्र अगदी पुढ्यातला बॉल देखील सावध पवित्रा घेतला. ऋषभला लायसन्स दिलं अटॅक करण्याचं आणि त्याने ते चांगल्या पद्धतीने त्याचा वापर देखील केलाय. अगदी आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. धावफलकावर धावा 10 लागल्यात या षटकारासह. 1 ओव्हर वाढल्यानंतर ती गणित देखील बदलली जातात. अगदी अनिकेत सर, ज्या पद्धतीने समीकरण आता मांडली जातील, रणनीती आखली जाईल, धावफलक देखील अगदी आपण प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो नजरेच्या टप्प्यामध्ये त्या पद्धतीने ठेवला जातोय. आता दुसरं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा फिल्डिंग टीमला आहे. षटक क्रमांक 2. आतापर्यंत खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजांना प्रभावित करणारी कामगिरी केली आहे, अनेक मॅचेस अगदी टर्न अराउंड ज्या खेळाडून आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती केल्या आहेत. बावधनगावचा एक युवा अष्टपैलू खेळाडू मयूर भोसले षटक क्रमांक 2 साठी तयार. समोर शुभम मालुसरे आक्रमण करण्यासाठी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला मिडल केलाय. एक सिंगल कंप्लीट. तन्मयचा बॅकअप मिळेल आणि निश्चित एका धावेच्या मदतीने धावफलकाला आकार मिळणार आहे. खरं तर दोन्ही टीमसाठी, बोथ टीमसाठी मेगा फायनल महत्वाचे आहे. 4 ट्रॉफीज आणि 4 ट्रॉफीज साठी लढली जाणारी ही लढाई. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असणार आहे? 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज. हो, हा सोफेसला बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का? उलट्या बाजूनं वड कॅचर अमोल वाडकर. हे नाम नाही, ब्रँड आहे आणि नावाचा ब्रँड दाखवलाय मैदानामध्ये. संपूर्ण अनुभवपणाला लावला. उलट्या बाजूने आले, त्यानंतर बॉलवरती नजर ठेवली. 1 हँडेड कॅच कॅरी केला जातो. कॅच फिनिश, चांगलं कलेक्शन. ऋषभ चव्हाण बॅक टू डग आउट. इम्पॉर्टंट विकेट. वॉट कॅच यार. शेर घायल है फिर भी शेर तो शेर ही है. अगदी स्वतःला सावरलं त्या रिजन मध्ये. पायाला दुखापत आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी आपल्याच टीम ओनर म्हणून भूमिका बजावतायत आणि मैदानामध्ये चांगला कॅच, 1 हँडेड सेल, इम्पॉर्टंट कॅच मैदानामध्ये कॅरी केला जातोय. 11 धावांवरती स्कोरबोर्ड आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना महत्वाची विकेट येते. ऋषभ बॅक टू डग आउट आणि ऋषभ बाद झाले आणि नंतर लेफ्ट हँडर बॅटर दाखल होत आहेत. हे देखील अर्थातच भुईंज गावचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. निखिल शेडगे मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच शेर घायल आहे म्हणून तर तो जास्त घातक आहे. मैदानाच्या आतमध्ये अमोल वाडकर यांची आपण चर्चा केली, त्या पद्धतीने उलट्या दिशेने धावताना कॅच पकडलाय. अगदी प्रेक्षक ज्यांना माहित नाही त्यांच्या माहितीसाठी, अमोल वाडकर यांच्या पायाला एक मेजर इंजरी अगदी नुकतीच नजीकच्या काळामध्ये झालेली आहे. तितक्याशा ताकदीनं जी प्रधान शरीरामध्ये पायाला ताकद मिळायला हवी तेवढी ताकद मिळत नाहीये, तरी देखील ती जिद्द आहे, चिकाटी आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे या खेळाडूला मैदानाकडे खेचून आणतं. एक अप्रतिम कॅच पकडलाय, परंतु खऱ्या अर्थाने निर्णायक क्षणांमध्ये निखिल शेडगे फॉर्म मध्ये परतलेत आणि ही जमेची बाजू राहील या मॅचसाठी खोडियार माता 11 खानापूर संघाला. मयूर भोसले आता राऊंड द विकेट तयार असतील. निखिल शेडगे यांच्यासाठी महत्वाची विकेट आली. ऋषभ चव्हाणचा खेळ थांबवण्यात यश आलं आतापर्यंत. चांगला बॉल आहे यावेळेस. वाईड यॉर्करचा प्रयत्न लेफ्ट हँडेड बॅटर साठी शरीरापासून दूर वरती बॉल ठेवलाय. डॉट बॉल
निश्चित आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातातून सुटल्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये अमोल यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. जबरदस्त मॅचेस आहेत, इच्छाशक्ती असते त्यावेळेस मार्ग सापडत असतो. धाडस करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लगातार दुसऱ्या वेळेस देखील बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. मयूर भोसले प्रभावित करतायत. बावधनचा हा एक सुपरस्टार खेळाडू आहे आणि या गोलंदाजानं निश्चित कामगिरी दमदार केली आतापर्यंत. लाजवाब कामगिरी पाहिला मी ते मेगा फायनल मध्ये देखील एक महत्वाची विकेट घेतली, एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे संपूर्ण तालुक्यामध्ये. हा स्ट्रोक मिडल केला ऑन साइडला, आसमानी टोला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. तन्मय चौधरी बॉडी बॅलन्स केली, अडथळा आहे अशा परिस्थितीमध्ये. त्यानंतर फसलेला बॉल सरळ हातामध्ये जाऊन विसावलाय, बसलाय आणि महत्वाचा झटका, दुसरा झटका या ओव्हर मधला. चले जाऊचा इशारा दिला जातोय. 11 धावांवरती धावफलक असताना दुसरी महत्वाची विकेट येते. मयूर भोसले यांना सफलता मिळते. काय लाजवाब गोलंदाजी. आधीची सेमीफायनल देखील लो स्कोरिंग झाली, तशाच पद्धतीचं मॅच क्रमांक मेगा फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेशर आहे, दबाव आहे आणि या दबावाच्या विरोधामध्ये खेळत असताना महत्वाच्या विकेट येत आहेत. ज्या पद्धतीनं निखिल शेडगे बाद झाले, आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवीन बॅटर हार्ड हिटर अर्जुन माळी मैदानामध्ये येतील. या खेळाडूकडे देखील अनेक मोठे स्ट्रोक आहेत, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याची या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. या ग्राउंडवरती सातत्यानं अनेक स्पर्धांचा अनुभव या खेळाडूचा पाहिलाय आपण. मेगा फायनलची मॅच आहे, अर्थातच ज्योती ज्वेलर्स भुईंज आणि त्यासोबतच भुईंज पोलीस स्टेशनचे सगळे कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकारी यांच्या आयोजनातून साकार होणारी स्पर्धा. नितीनदादा जाधव असतील, सोमनाथदादा बल्लाळ असतील, त्याच पद्धतीनं सागर मोहिते सर असतील, निंबाळकर साहेब असतील, त्याच पद्धतीनं स्वरंजन गायकवाड आणि या संपूर्ण स्पर्धांसाठी अथक मेहनत घेणारा आमचा युवा मित्र अर्थातच आदित्य सावंत यांच्या माध्यमातून हा एक चांगला क्रीडा सोहळा आहे, जेणेकरून या पूर्व भागातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही महत्वाची स्पर्धा, वाई तालुक्यातली मानाची स्पर्धा. टप्पा पडतोय, चांगला बॉल हाताळला जातोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मयूर भोसले काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं. 2 महत्वाच्या विकेट आणि एकच धाव खर्च केली आहे. आयांश 11 या टीम साठी तारणहार म्हणून भूमिका बजावत असताना मयूर पाहायला मिळत आहेत. 11 धावा टोटल टीमच्या आहेत आणि 2 षटकं पॉवर प्लेची संपली आहेत. अगदी नक्कीच 11 धावा फलकावरती मयूर भोसले याची आपण चर्चा करतोय. या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने छाप सोडल्या. प्रत्येक मॅच मध्ये किमान एक तरी विकेट, अगदी इम्पॅक्ट त्याचा सोडलेला आहे. अगदी मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग मध्ये देखील त्याने कमाल केली. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये एकच धाव खर्च झाली. तिसऱ्या षटकासाठी तयार असेल. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा वारकरी जो ठरला आहे अर्थातच ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वातली पहिली मेडन ओव्हर, विकेट मेडन ज्या गोलंदाजाने हाताळली. मॅन फ्रॉम मेनवली, परफेक्ट ऑलराऊंडर तन्मय चौधरी ऑन द मार्क तयार असेल. आता मात्र शुभम मालुसरीची जबाबदारी कुठेतरी वाढते. आतापर्यंत कोडियार माता 11 साठी शुभम हा देखील तारणहाराचीच भूमिका पार पडतोय. फलंदाजीमध्ये जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा शुभमने संघासाठी धावा बनवल्यात. निश्चित शुभम मालुसरे काय बॅटिंग केली. लीग स्टेज मधली शेवटची मॅच आणि ती मॅच अगदी अमृतधारा 11च्या विरोधामधली ही फलंदाजी या खेळाडूसाठी महत्वपूर्ण राहील. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास बळावणारी, परंतु समोर बॅटल तितकंच कडवं. तन्मय पहिलाच बॉल लोअर फुल टॉस प्लेस केलाय, दिशा दाखवलीये. एक सिंगल कंप्लीट करत असताना पाहिला मिळाले. स्ट्राईक रोटेट होता, अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहेत. मागच्या मॅच मध्ये तन्मयनं अचूक टप्प्यावरचे बॉल हाताळले आणि या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक हाताळलं किंवा मेडन ओव्हर हाताळली आणि तोच गोलंदाज पाहिला मिळतो मेनवलीचा ऑलराऊंडर प्लेअर. समोर स्ट्रायकिंग एंड वरती आता अर्जुन माळी, हे देखील आक्रमक खेळाडू आहेत. स्टेप आउट झाले, फटका फसतोय. तन्मय यांनी बॉल टर्न केला, बोटांची जादू सातत्याने दाखवली जाते. पेस देखील आहे आणि वेगाबरोबर अचूक टप्पा, निर्णायक बॉल आणि अनुशासन या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं मिळतं. मेगा फायनलची मॅच आपण अनुभवतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 16 संघ, 16 टीम होणार
आणि 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले. त्यामध्ये निश्चित आपण पाहतो मॉन्स्टर 11 याही संघानं जबरदस्त कामगिरी केली. अनस्टॉपेबल संघ होता, परंतु सेमीफायनल मध्ये निश्चित पराभवाला सामोरं जावं लागलं. याही वेळेचा वेगात बॉल हाताळलाय. काय वेग आहे या बॉलच्या पाठीमागं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला बॉल स्लोअर ऑन होता, तदनंतर अनएक्सपेक्टेड बॉल मैदानामध्ये. तन्मय चौधरी रफ्तार के साथ करना चाहते हैं गिरफ्तार. रफ्तार का सौदागर अर्जुन यांना पुरेपूर बीट करून चाललाय बॉल. नक्कीच वेगावरती झालाय स्वार. ज्या पद्धतीने आता वेग प्रदान केला जातोय त्याबरोबरच व्हेरिएशन्स देखील भरपूर आहेत या खेळाडूकडे. अगदी या वेळेला पहा, गती काढून घेतली बॉलच्या पाठीमागं. फटका फसला, हवेमध्ये आहे आणि थेट मयूर भोसलेच्या हातामध्ये आहे. वेगावर स्वार होत असताना देखील व्हेरिएशन्सची कमाल. फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्यात माहीर आहे हा खेळाडू. 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मोमेंटम शिफ्ट करणारी ओव्हर पाहायला मिळाली. अगदी पूर्णपणे मॅचचा मोमेंटम आणि आयांश 11 कडे हा मोमेंटम शिफ्ट केला गेला. आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये देखील तन्मय 30 गोलंदाजी करता 1 धाव खर्च केली आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर शुभन नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतो आता 2 महत्वाच्या या ओव्हरमध्ये 1 महत्वाची विकेट आली आहे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोहम, संधी मिळाली, आता संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. भुईंज गावचा खेळाडू आहे, यंगस्टर प्लेअर आहे, अंडर 19 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुन्हा एकदा हा बॉल सरळ मयूर भोसलेच्याच हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका, दुसरा धक्का लागतोय. आयांश 11 अमोल वाडकरच्या टीम साठी निश्चित तन्मय आले आणि शुभ संकेत देऊन गेलेत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि तन्मय आता हॅट्रिक चान्स वरती आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट मैदानामध्ये. सोहम यांच्यासाठी तो बॉल पुढे केला होता, पॉवर जनरेट करू शकले नाहीत. लॉंग ऑन मध्ये अप्रतिम कॅच कॅरी केला गेला. आणि आता संघासाठी स्वतः टीम ओनर संदीप चव्हाण अर्थातच भावड्या या नावानं परिचित असणारे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. खानापूर गावचे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे अक्सर बडे बॅटल होते रहते हैं. ज्या पद्धतीने धावफलक 12 या धावसंख्येवरती आहे आणि आता शेवटचा बॉल आहे. तन्मय इज ऑन हॅट्रिक. एका बाजूला अमोल वाडकर आणि विक्रांत मांढरे यांच्या मालकीचा संघ आहे अर्थातच आयांश 11. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निश्चित खोडियार माथा 11 खानापूर आणि भुईंज परिसरातले खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतात. वाईतील काही खेळाडू आहेत. ऑक्शन पद्धत, लिलाव प्रक्रिया आणि त्यामधून हे सगळे खेळाडू आपापल्या संघामध्ये दाखल करून घेतलेले आहेत. लास्ट बॉल या ओव्हर मधला षटक क्रमांक 3. तन्मय निघाले बॉलिंग ट्रॅक वरतून. वेगात हाताळलाय बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फाऱ्याच्या वेगाने हा बॉल निघून चाललाय सरळ या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि 3 ओव्हरचा खेळ संपतो. या ओव्हर मध्ये केवळ 1च धाव खर्च केली. काय लाजवाब गोलंदाजी केली आहे तन्मय यांनी देखील. 5 पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये साहिल यांनी 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर मयूर यांनी 2 विकेट घेतल्या आणि 1च धाव खर्च केली. तर त्यानंतर तन्मय आले आणि तन्मय यांनी देखील तीच पुनरावृत्ती. मयूर यांनी जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी, 2 विकेट आणि 1च धाव खर्च केली आहे. जबरदस्त कामगिरी आयांश 11 या टीम साठी. नक्कीच जबरदस्त कामगिरी राहिली. अगदी मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये परतले गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये मात्र कंटिन्यू ठेवला आहे तो फॉर्म. आणि आता मात्र या मॅच मध्ये अगदी ऍडव्हान्टेज आहे गोलंदाजी करत असताना. एक अतिरिक्त षटक तुमच्या मुख्य गोलंदाजाला हाताळता येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर 12 धावावर धावफलकावर असताना आता खोडियार माता 11 संघाचा जबाबदारी वाढल्या शुभम वरची. ज्या पद्धतीने आतापर्यंत संकटमोचकाची भूमिका पार पडली आहे. सोबतीला आता स्वतः संघ मालक मैदानामध्ये आल्यात. परंतु जेव्हा जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते संधी घेऊन येतं इतिहास रचण्याची. आता संघ अडचणीत आहे खऱ्या अर्थानं. असं म्हटलं जातं ना कद बढ़ावता है ना पद बढ़ावता है. खिलाड़ी वही बड़ा होता है जो मुसीबत के समय टीम के लिए सबसे आगे खड़ा होता है. ते आता सर्वात पुढे येऊन उभं राहावं लागेल शुभम आणि संदीप यांना आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा मयूर भोसले असतील तयार. यावेळेला अगदी ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. षटक क्रमांक 4 साठी 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आपण पाहतोय. ऋषिकेश भोसले मॅन फ्रॉम बावधन, उंच पुरा अगदी डावकुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज.
याही गोलंदाजांना प्रभावित केलंय मागील काही सामन्यांमध्ये. खऱ्या अर्थाने गोलंदाजीच तर युएसपी राहिली आहे अयांश इलेव्हन संघाची. फलंदाजांनी आपली कामगिरी केली आहे, धावफलक उभारलाय, परंतु त्याचा बचाव करत असताना गोलंदाजी लाईनअप या स्पर्धेमध्ये महत्वाची राहिल्या. महत्वाची ओव्हर आहे. ऋषी जे इंडियन रेल्वे दलामध्ये कार्यरत आहेत, अगदी याही खेळाडूची जी आपण चर्चा केली तर बाउथन प्रीमियर लीग मध्ये चांगली भूमिका बजावली आणि आता लेफ्ट हँडेड बॉलर म्हणून भूमिका बजावतात. एक स्ट्राईक बॉलर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. त्यावेळेस बॉल टप्पा पडतो, थोडासा उसळी घेतोय सरळ. आपण पाहतोय शुभम यांच्या अंगाला भेटतोय आणि डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 12 या धावसंख्येवरती आहे. षटक क्रमांक 3 तन्मय यांनी जबरदस्त हाताळलं. त्यानंतर ऋषी यांच्या माध्यमातून देखील पहिला बॉल डॉट बॉल आलाय. याही वेळेसचा बॉल जर आपण पाहिला तर कोणती धाव घेतली जाणार नाहीये. लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळले जात आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, 1 लाखाचा पुरस्कार असणारी परिसरातली मानाची महत्वाची स्पर्धा. युट्यूब ऑनलाईनच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. टप्प्याचा बॉल शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला भिरकावून दिला. बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी मॅक्सिमम हिट. 6चा धप्पा दिला जातोय. सिक्सर या स्ट्रोकची गरज होती आणि तो बऱ्याच काळानंतर आलाय. संघर्षाचा शंकनात करणारा हा स्ट्रोक मैदानामध्ये खेचला जातोय शुभम मालुसरे यांच्या माध्यमातून. ब्रिलियंट बॅटिंग. अगदी निश्चितपणे आतापर्यंत सावध पवित्रा शुभम यांनी घेतला. आता मात्र अगदी अर्धा डाव संपलाय. चौथं षटक अगदी प्रगतीपथावर आहे. अटॅक करणं आता गरजेचं आहे, कारण धावा आलेल्या नाही आहेत आणि ती गरज ओळखत असताना मोठा फटका आलाय शुभमच्या बॅटमधून. निश्चितच आत्मविश्वासाला थोडीशी भरारी मिळेल. यावेळेला मात्र अगदी सोडून दिला. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ, परंतु पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहे. रिव्ह्यू जरूर घेतला जातोय बॅटिंग टीम कडून वाईड साठी. थर्ड अंपायर रेफरल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. अगदी निर्णय पुनरावलोकन प्रणालीच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी आपण अनिकेत सर ज्या पद्धतीने पाहतोय या मॅच मध्ये, मोठ्या मॅचेस म्हटलं ना की स्कोअरबोर्ड प्रेशर खूप महत्वाचं राहतं. अगदी लढण्याजोगी किमान 40 ते 45 धावा जरी ओलांडता आल्या तर नक्कीच लढाई तगडी लढली जाईल या मॅच मध्ये. फायटिंग टोटल महत्वपूर्ण आहे. निश्चितपणे आपण पाहतो या आधीच्या मॅच मध्ये देखील यश गायकवाड आले आणि त्यांनी लगातारचे 2 षटकार ठोकले आणि सामन्याला थोडस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. फेअर बॉल, योग्य बॉल आहे. हो, यावेळेस टप्पा पडतो. उसळी घेणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल. ऋषी चांगली गोलंदाजी करतायत आपल्या टीम साठी. मैदानामध्ये पहा काय फर्स्ट बाउन्सचा इशारा दिला. यस, 1 फ्रॉम द ओव्हर दंडित केलं गेलं की वॉन केलं गेलं, परंतु हा बॉल निश्चितपणाने चांगला होता. एक षटकार आला या ओव्हर मध्ये, परंतु त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 बॉल अप्रतिम हाताळले गेलेत. स्कोर बोर्ड वरती धावा 18 धावा आहेत. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. मॅच बॉल येतोय. पहा ज्या पद्धतीनं मेगा फायनलची मॅच मैदानामध्ये रंगते. ज्योती ज्वेलर्स भुईंज, ओमकार पोद्दार असतील यांचा
संपूर्ण आयोजनासाठी घेतली जाणारी मेहनत आणि भुईंज पोलीस स्टेशनचे सगळे कर्तव्यदक्ष अधिकारी. हा बॉल हवेतच केला जातोय, गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, लॉंग लेग रिजन फरार करेल आणि 4 धावा मिळतील. मिला मौका जर्दिया चौका चौकार. नक्की जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आक्रमण चढवलंय शुभमनी. याही मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तारणहार म्हणून भूमिका बजावतोय. संघासाठी संघ अडचणीमध्ये आहे. ग्रँड फिनालेची मॅच आहे. अगदी आपण आता चर्चा केल्याप्रमाणे मोठे खेळाडू मोठ्या मॅच मध्ये कामगिरी देखील आपली उंचावतात. ती कामगिरी उंचावताना शुभम पाहायला मिळतोय. परंतु दुसरीकडे ऋषीच्या या षटकामध्ये मात्र थोडासा हल्ला झालाय. धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेलाय. या षटकात अगदी एक षटकार आणि एक चौकार सोबत आलाय. टोटल 10 धावा. धावफलक 22 धावांवरती पोहोचलाय. 22 रन्स स्कोरबोर्ड वरती. 24 बॉलचा खेळ इथं आपण पाहिला. आता इथून पुढे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इम्पॉर्टंट 12 डिलिव्हरीज फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाणार आहे. आणि खरं तर संघाचे स्ट्राईक बॉलर तन्मय यांच्या हातामध्येच बॉल दिला जातोय. एका गोलंदाजाला 2 षटका हाताळण्याची मुभा आहे आणि तन्मय यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. षटक क्रमांक 5 आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतील तन्मय. पहा क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला शिस्त पाळायला शिकवतं. क्रिकेट माणुसकी जपायला शिकवतं. क्रिकेट आपल्याला एकमेकांना साथीदार बनवायला शिकवतं. आणि हारलो तरी भरारी मारायला क्रिकेट शिकवतं आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला क्रिकेट शिकवतं. यावेळेस बॉल हवेतच केलाय संदीप चव्हाण यांच्या माध्यमातून आणि हा बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईन ओलांडतोय. 4 धावांसाठी समोरचा बॉल होता आणि त्या बॉलवरती तडाखा दिलाय 4 धावांचा. अगदी 1 बाउन्स बॉल, काही इंच बाउंड्री लाईनच्या अलीकडे बॉल टप्पा घेतला, विसावला घेतला आणि त्यानंतर चौकार आलाय. प्रत्येक रन महत्वाचे, प्रत्येक धाव महत्वाचे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये प्रेशर दोन्ही टीम वरती असणार आहे आणि ज्यावेळेस ऑप्शन झालं त्यावेळेस आयन्स 11 ची परफेक्ट, अगदी कोणती मोठी नावं नाहीयेत या टीम मध्ये, परंतु जे सगळे खेळाडू खेळलेत ना अगदी एका संघ भावनेनं खेळलेत. हाही बॉल अलॉंग द कार्पेटच खेळला जातोय. पाऱ्याच्या वेगानं करण आलेत बॉल पर्यंत. डीप मधून शॉर्ट मिड विकेटला बॉल थांबवलाय आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. अफाट अशा मैदानी तू एशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमविषय आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. धवत आली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आणि इथे देखील पहा हुकला तो संपला परंतु मिडल केला बॉल आणि बॉल पाठवला हवा के साथ साथ घटा के संग संग सिक्सर. पुन्हा एकदा आपल्या डगआउटला सलामी दिली जाते. पुन्हा एकदा आपले जे संघ सहकारी बसले तिथेच मानवंदाला दिली जाते. शुभम मालुसरे चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करायला आता सुरुवात केली जाते. या चौथ्या आणि निश्चित 5व्या आणि 6व्या ओव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न असणार आहे. स्कोरबोर्डला आकार येतोय. 33 धावा धावफलकावरती लागतायत अजूनही या ओव्हर मधला आणि टोटल पहिल्या इनिंगचा 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक देखील अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कौ कॉर्नर रिजन मध्ये. करण पाटे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आता संदीप चव्हाण स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. नक्कीच संदीप चव्हाण यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एक आक्रमक धडाकेबाज फलंदाज अशी संदीप यांची देखील ओळख आहे. अखेरच्या क्षणांमध्ये मात्र त्याच खेळीची आता संघाला गरज आहे. हो लाफ्टेड स्ट्रोक परंतु रमेश सुरसे त्या रिजन मध्ये अगदी वाऱ्याच्या प्रवाहानं तो बॉल खूपच आतमध्ये आला आणि डाईव्ह लगावली अखेरच्या क्षणी कॅच कॅरी करण्यासाठी. वाऱ्याचा प्रवाह कधी तुमचा दोस्त आहे, कधी तुमचा मित्र आहे तर कधी शत्रू आहे. छत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती. 36. हो यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच टाळावे लागतील. अगदी जर आपण पाहिलं तर अवांतर धावा बऱ्याच वेळेला महागड्या ठरल्यात महत्वाच्या मॅचेसमध्ये आणि निश्चितपणे मागाशी मी चर्चा केल्याप्रमाणे धावा आता येऊ लागल्यात. लढाई निश्चितपणे लढली जाते शेवटपर्यंत.
यावेळेस मात्र अगदी पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितलं जाते. पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत. अगदी सांगितलं जात आहे हा डॉट बॉल. अगदी 5 षटकांचा खेळ थांबलाय. 5 षटकांनंतर धावफलकावर धावा 37 पाहायला मिळत आहेत. अनिकेत सर अखेरचं षटक. शुभम मालुसरे बॅक ऑन स्ट्राईक. आता मात्र करण पार्टे जरूर चांगली गोलंदाजी करतोय, परंतु किमान किती टार्गेट अपेक्षित आहे फर्स्ट इनिंग मध्ये फायनलच्या मॅच मध्ये? निश्चित 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. आणि समोर जर विचार केला आयन्स 11 या टीमसाठी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये एक सन्मानजनक स्कोर, मेगा फायनलची मॅच आहे, सन्मानजनक स्कोर म्हणजेच या ओव्हर मध्ये 13 ते 15 धावा जर आल्या तर अबाव 50 रन्स निश्चित या ग्राउंड वरती गोलंदाजांचा देखील बोलबाला राहतोय. आणि त्यामुळे निश्चित 15 ते 20 धावांचं टार्गेट असणं गरजेचं आहे. आणि त्या धावा येत आहेत या ग्राउंड वरती. अगदी कालच्या दिवसामध्ये 30 धावा देखील एकाच्या ओव्हर मध्ये आलेत, परंतु करण चांगली गोलंदाजी करतायत. ओहो बॅचेज, त्यानंतर कोणती धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल. इथं इरादा स्पष्ट आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, किमान 3 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न ओव्हर मध्ये करायचा आहे. पहिल्या बॉल मध्ये यश तर आलेलं नाहीये. करण पार्टेवर हल्ला चढवणं सोपं नाहीये या मॅच मध्ये. हो याही वेळेसचा बॉल टप्पा पडतोय. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. लगातारचे दोन्ही बॉल करण पार्टे हावी राहिलेत. सातत्यानं एकत्रच द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती शुभम वर्सेस करण असं बॅटल रंगत असतं सराव्याच्या मॅचेस असू द्यात किंवा अनेक स्पर्धा वाई प्रीमियर लीगच्या. आणि आता इथं देखील 2 बॉल वरती चांगली कामगिरी करण करतायत. हा बॉल लेफ्ट केलाय, परंतु ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. पंच कळवतायत व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. माझ्या पद्धतीने अजूनही 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये 2 किमान बिग हिट येणं गरजेचं आहे टीम खोडियार माता 11 खानापूर या टीम साठी. हो या वेळेसचा बॉल देखील आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आलेत. एक्स्ट्रा धावा येत आहेत, त्यात एक्स्ट्रा धावा थांबवणं गरजेचं आहे, कारण पहिले 2 बॉल चांगले हाताळलेत. स्कोर बोर्डला आता जर विचार केला तर 39 रन धावफलकावरती. ओ मिडल केला, आसमानी टोरा केलाय, लांबच लांब, दूरच दूर. काय फटका खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक, लांबच लांब खेळलेला या मॅच मधला धमाका. शुभम मालुसरे यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक येतोय. शुभम मालुसरे 14 बॉल मध्ये 26 धावा बनवलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय शुभम यांच्याकडे क्षमता आहे. अजूनही या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे येणाऱ्या 3 बॉल मध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल. बिसर ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही मॅच आणि शुभम यांना फॉर्म गवसला आहे. 3 बॉल महत्वाचे अगदी पहिल्या इनिंग मध्ये. नक्कीच येणारे 3 बॉल महत्वाचे. इरादे तर स्पष्ट आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त फटके, किमान 2 तरी फटके खेळण्याचा शुभमचा इरादा राहील. परंतु समोर आता करण. हल्ला झाल्यानंतर निश्चितपणे रणनीती आखली गेली, कानमंत्री दिला गेला, इनपुट्स जे शेअर केले गेले त्याचा वापर कसा करतील पाहूया. महत्वाचा राहतो येणारा बॉल. यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. फटका बसलाय. अगदी खेळाडू बॉलच्या पाठीमागे वेगाने धावतोय. कॅच इथं मात्र पकडला जातोय. निखिल तांगडीत मदत आहे आणि अखेरच्या क्षणांमध्ये धावा वाढवण्याचा जो प्रयत्न केला गेला तो इथं थांबवला जातोय. परंतु शुभम मालुसरे ज्या पद्धतीने मैदानात खेळ केलाय, निश्चितपणे संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यामध्ये किमान यश आलेलं आहे. आणि निश्चितच चांगला खेळ. 26 धावांची अगदी लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची. 26 धावांची महत्वाची केळी संघाला एका चांगल्या धाव फलकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शुभम यांनी, कारण इंटरव्हल मध्ये एका मागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण संघाची जबाबदारी आणि त्यासोबतच एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, अर्थातच शुभम मालुसरे यांच्या माध्यमातून. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत प्रवीण पोळ. आणि प्रवीण पोळ या खेळाडूच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे. 1 बॉल आणि ज्या वेळेस 6 धावांची गरज होती वाई प्रीमियर लीग मध्ये, अशा वेळेस शेवटच्या बॉल वरती गेले आणि षटकार ठोकणारा खेळाडू मैदानामध्ये. प्रवीण तसाच कारनामा करतील का?
आणि तोच बॉल पुन्हा एकदा हवेत केला, क्षेत्ररक्षक येत आहेत वाड्याच्या भाग्यानं. त्यानंतर बॉल फील केला अगदी पायाच्या साह्यानं, फुटबॉल स्टाईल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांचा कॉल मिळाला आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलका एक बॉल अजूनही शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावफलकावरती 47 धावा आहेत. मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनालेची मॅच, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. प्रवीण पोळ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट खडे खडे बिनधाड 6 धावांचा ब्लॉस्ट. प्रवीण पोळच्या गया गुरु. पट्ट्याला 2च बॉल मिळालेत, त्यातला एक लांबलचक षटकार ठोकलाय. 2 बॉल मध्ये 8 धावा बनवून आपल्या टीम साठी योगदान देत असताना प्रवीण पाहायला मिळाले. सातत्याने एका चांगल्या प्रॅक्टिस मध्ये, रिदम मध्ये असणारा खेळाडू आहे आणि बॅटिंग ऑर्डरला आरसा दाखवणारा हा स्ट्रोक. धावफलकावरती अर्धशतक ओलांडलंय आणि धावफलकावरती टोटल धावा लागल्या 54. मॅच 53 धावा लागलेल्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 54 ची गरज. 54 रन्स निडेड टू विन. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्यासाठी 54 धावांची विस्फोटक खेळी करावी लागेल मेगा फायनल मध्ये. निश्चितच अखेरच्या क्षणांमध्ये आल्यानंतर फिनिशिंग टच दिलाय. बऱ्याच वेळेला अनिकेत सर आपण पाहिलं, शेवटच्या क्षणांमध्ये मोमेंटम प्राप्त झाल्यानंतर संघ डिफेंड करताना मैदानात जेव्हा उतरतो तेव्हा तो आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळतो. अगदी निश्चितच एक चांगली धावपट्टीवर लढाई लढली जाईल. आता प्रतिषटक 9ची सरासरी राखायची आहे आणि सर्वात जमेची बाजू 2 षटकं मुख्य गोलंदाज हाताळणार आहेत. 54चं टार्गेट ठेवलं गेलं आहे. संघर्ष केला जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण पराभव कुणालाही मान्य नसणार आहे. फायनलच्या महत्वाच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वातला पहिला विजेता ठरण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लगेचच हा मैदानामध्ये दाखल होत आहेत निखिल शेडगे आणि टीम. खोडियार माता 11 खानापूर. 54 धावांचं लक्ष उभारलंय. अखेरच्या क्षणांमध्ये केली गेलेली फटकेबाजी संघाला मात्र निश्चितपणे एक आत्मविश्वास प्रदान करते. लढाई तगडी लढली जाईल यातील मात्र शंका नाहीये. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपने देखने का अधिकार ही तो असल अधिकार है अपना. तो अधिकार निश्चितपणे आहे. स्वप्न पाहिलं गेलंय. अगदी संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरवला, संघ जेव्हा स्पर्धा जाहीर झाल्यानंतर अगदी संघ मालक म्हणून दोन्ही संघ मालक जेव्हा पुढे आले तेव्हा टीम घेत असताना एकच स्वप्न तर पाहिलं गेलं होतं. पहिलं पर्व आहे. पहिला पर्व म्हणजे ऐतिहासिक पर्व. जर विजेतेपद मिळालं तर इतिहासामध्ये सुधारणा अक्षरात नावे लिहिलं जाईल. कारण ज्योती ज्वेलर्स विन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या या थरारामध्ये जो संघ विजेता ठरेल तो मात्र निश्चितपणे सर्वांच्या लक्षात राहील. सागर मोहिते सर, आपणास विनंती असेल आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. सन्मान्य सागर मोहिते सर, यदि आपल्याला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा. स्वप्न पाहिलं गेलं त्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागला. अगदी खोडियार माता 11 या संघाला नाथसाहेब 11, सुरूर या संघाने नमवलं, तर अयंश 11 या संघाला धोबी पछाड स्वरा 11 न दिली होती. परंतु तदनंतर मात्र काय खेळ केला मैदानामध्ये या संघांनी, अगदी संधीच दिलेली नाहीये समोरच्याला. याही मॅच मध्ये पहा वार पलटवार सातत्याने होत राहिले आहेत. अगदी सुरुवातीच्या षटकांमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये हो गया 12 धावा, नंतरच्या 3 ओव्हर्समध्ये 41 धावा कुठल्या गेल्यात. खोडियार माता 11 खानापूर अर्थातच शुभम मालुसरे वन्स अगेन क्रिसिस मॅन राहिलेले आहेत संघासाठी. महत्वपूर्ण क्षणांमध्ये अडचणींचा सामना करत असताना जेव्हा संघ अडचणीत आला तेव्हा या खेळाडूने मैदानामध्ये चांगला खेळ केलाय. परंतु आता 54 धावांचं टार्गेट, 36 बॉलचा खेळ आहे. प्रति षटक 9ची सरासरी राखायची आहे आणि अर्थातच त्यामुळे रणनीती बदलली जाते. पुन्हा एकदा पहा, सलामीवीराच्या भूमिकेत अमोल वाडेकर निश्चितच पाहायला मिळतील, परंतु त्यांच्या सोबतीला या मॅच मध्ये निखिल तांगडे आलेले नाही आहेत. या मॅच मध्ये साहिल बनगे आपल्याला पाहायला मिळतील ओपनिंग पार्टनर. तर षटक क्रमांक 1 नो डाऊट कॅप्टन ऑफ टीम खोडियार माता 11 खानापूर संघाचे आयकॉन निखिल शेडगे यांच्या हातामध्ये सोपवलं जातं षटक. 36 चेंडू 54 धावांच्या आहे संघाला विजयासाठी गरज. कोणता संघ मारेल बाजी, कोण ठरणार या जंगलाचा राजा. अगदी नवलाई क्रिकेट स्टेडियम चिंदवली हे मैदान जर क्रिकेटचं जंगल आहे तर या जंगलाचा राजा कोण, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त 36 बॉल दूर
54 धावांची गरज. बचाव केला जाईल की तापचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या होईल. अगदी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पाठलाग करण्यासाठी उतरले होता अयांश 11. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी चेस केले, डिफेंड केलाय धावफलक. यावेळेला चेस करायचा आहे, क्षमता नक्कीच आहे. अगदी फलंदाजीची फळी मजबूत आहे. अमोल आणि साहिल आल्यात. अगदी मागे आपण पाहिलं तर निखिल, तन्मय, अगदी त्याबरोबरच सन्मान्य आदरणीय अतुलजी पाटील चिंदोली ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आगमन होतं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्योती ज्वेलर्स बुईन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या वतीनं 36 चेंडू 54 ची गरज. ग्रँड फिनाले सेकंड इनिंगचा पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी ग्लान्स केलाय. कव्हर्स मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. प्रवीण पोल्ट तैनात आहेत. एक सिंगल येते. 0कडून 1 कडे वाटचाल होत्या. अमोल वाडकर वाई क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अगदी जखमी आहे परंतु तरी देखील वाघाची दहाड कमी झालेली नाहीये. स्ट्राईक वरती मात्र आता संघाचा आयकॉन साहिल बनगे असेल तयार. लेफ्ट आर्म वर विकेट निखिल शेडगे. अगदी या वेळेला मात्र गुडलँड स्पॉट वरून एक्स्ट्रा बाउन्स जो या विकेट वरती आहे आणि त्या वेगावरती स्वार होत असताना एक्स्ट्रा बाउन्स निश्चितपणे फलंदाजाला इथं थकवलाय. साहिल बनगे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी प्रभावी राहिली आहे परंतु फलंदाजी करत असताना निश्चितपणे आतापर्यंत लौकिकाला साजेशी आलेली नाहीये कामगिरी. या मॅच मध्ये मात्र अगदी फायनलचं औचित्य साधलंय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर झालाय. फुलटॉस वरती अगदी एका जबरदस्त स्ट्रोक, मनगडाचा वापर आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. 4 धावांसाठी अगदी फुलटॉस बॉल. त्या फुलटॉस वरती केला प्रहार. महत्वपूर्ण राहणार आहे साहिलचा देखील खेळ. अगदी जरूर खेळपट्टीवरती साहिल आणि अमोल आहेत. अगदी डगआउट मध्ये चांगले फलंदाज आहेत परंतु मेगा फायनल मध्ये धावफलकाचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या क्षणांमध्येच धावा खेचून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहणार आहे या जोडीचा. यावेळेला अगदी बॅटची कडा घेतली. शॉर्ट दरम्यानवरती मात्र राजू बागवान आहेत फ्लाइंग स्लिपच्या रूपामध्ये. त्यांच्या माध्यमातून यावेळेला चांगला एफर्ट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवला जातोय. अवघी एक सिंगल या बॉलच्या पाठीमागे होते प्राप्त. स्ट्राईक होते रोटेट आणि आता खऱ्या अर्थानं अमोल वाडकर संघ मालक अगदी विक्रम मांढरे यांच्या सोबतीनं या संघाची धुरा सांभाळत असताना मैदानामध्ये आता खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देतात. पायावर चालला बॉल अगदी एका हाताचा वापर केलाय. रिषभ पंत यांच्या स्टाईल मध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दाखवून दिलाय. इथं मात्र अगदी निष्ठून चाललाय. मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांसाठी आक्रमण चढवलं जात आहे. अगदी सेनापतीवर हल्ला करा अर्धी सेना गारद होते असं म्हटलं जातं. अगदी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एखादं युद्ध लढलं जायचं जर सेनापती पडला तर मात्र अगदी सैन्यातील इतर जे लढणारे योद्धे होते ते देखील अगदी त्या युद्धामध्ये माघार घेत असताना आपल्याला पाहायला मिळायचं. इथं देखील तेच चित्र आहे मैदानामध्ये. क्रिकेटचं मैदान परंतु युद्ध देखील तितकंच मोठं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती अगदी रणयुद्ध रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सेनापतीवरती सातत्याने हल्ला चढवला जातोय. याही वेळेला फटका जिथे खेळायचा होता तिथे कनेक्शन आलेलं नाहीये परंतु पुरेसं आलंय जरूर. अगदी बॅटची टॉप आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन सीमा रेषे पार. या षटकातला आणखी एक महत्वपूर्ण चौकार. अमोल वाडकर संघ मालक. अगदी पहा हा खेळाडू आता थोडासा अनफिट आहे. पायामध्ये तितकीशी ताकद नाहीये. मेजर इंजरी अगदी सुदैवानं आज आपल्या समोर खेळताना पाहायला मिळतोय परंतु एक मोठा ऍक्सिडेंटचा त्याने सामना केला. तदनंतर मात्र अगदी वर्षभर सल्ला डॉक्टरांनी दिला क्रिकेट पासून दूर राहण्याचा परंतु हा खेळाडू थांबलेला नाहीये. क्रिकेटवरती आपला प्रेम मैदानामध्ये त्याला पुन्हा पुन्हा यायला भाग पडताय आणि येत असताना फक्त येत नाहीये. अगदी कॅच दुसरा बॅकवर्ड रिजन मध्ये अतिशय ज्या पद्धतीने घेतला तो देखील लाजवाब. तदनंतर बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 2 चौकार खेळले गेलेत. धावफलक जर आपण पाहिला ना तर पहिल्या षटका अखेरीस 14 बनलेत. आता येणारे 30 बॉल आणि 40 ची गरज आहे. 30 बॉल 40 ची गरज असताना षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार. फिरकीचा जादूगार ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं धावफलकाचा बचाव करण्यासाठी पुरेसं पाठबळ निर्माण करून दिलं. अखेरच्या क्षणांमध्ये संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं निश्चितच सोनं केलं. प्रवीण पोळ गोलंदाजी मार्कवरती तयार. खऱ्या अर्थाने प्रवीण पोळ यांची षटकं महत्वाची राहतील या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये.
पहिलाच बॉल अगदी आडेपटने खेळण्याचा प्रयत्न आला म्हणजे गारपेट अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू थांबवला जातोय. सिंगल येत्या, स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा आता अमोल वाडकर. आतापर्यंत 2 चौकार आलेत, एक टॉपेज आली जरूर त्यामध्ये, परंतु तरी देखील कॉन्फिडन्स मात्र हाय असेल या खेळाडूचा. सुरुवातीच्या क्षणांमध्ये समोरच्या संघाचं कंबरडं मोडण्याचं काम हा खेळाडू करतोय. अगदी पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू डीपमध्ये तैनात पाहायला मिळतात आपल्याला. स्वीपर कव्हर, वाईड लॉंग ऑन, काव कॉर्नर मध्ये डीप मिड विकेट अशी रचना क्षेत्ररक्षणाची आपण पाहतोय. यावेळेला सावध पवित्रा अगदी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क मात्र साधला जात नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला निश्चितपणे आउटसाइड एजला बीट केलंय प्रवीण पोळ यांची गोलंदाजी महत्वाची राहील. ज्या पद्धतीनं त्यांचं आक्रमण आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय. खोडियार माता 11 संघाचा जो फायनल पर्यंतचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाची भूमिका प्रवीण यांनी बजावलेली आहे. इथं मात्र अमोल वाडकर यावेळेला बॅकफुटवरती आल्यात, बॉलचा वेट केलाय, त्यानंतर मात्र जबरदस्त स्क्वेअर ड्राइव्ह, बॅकफुट पंच, चेंडू सीमा पार, फिल्डर आहे, बनेल फक्त प्रेक्षक. इथं मात्र येतोय चौकार, 4 धावांचा. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय मोठे खेळाडू मोठ्या गेम मध्ये मोठा गेम खेळतात, अर्थातच आपला खेळ उंचावतात, खेळाचा दर्जा तिथं उंचावताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये पहा आक्रमक करत असताना देखील रिस्क कमी घेतली जाते, कारण धावफलकाकडे देखील एक नजर आहे. 36 बॉलचा खेळ असणार आहे हे माहिती आहे अमोलला, आणि त्यानुसारच गणित आखली जातात, रणनीती आखली जाते. सातत्यानं अलवंद कार्पेट फटके खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला पहा अलवंद कार्पेटच खेळलाय फटका, समोरच्या बाजूला कोणताही क्षेत्र तैनात नाहीये. अगदी गोलंदाजाला बीट केल्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला चेंडू मैदानाला गुदगुल्या करत अगदी निष्ठून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. याही वेळेला दिला मनगटाचा झटका, खेळला 4 धावांचा सुरेख फटका, धावफलकाला दिलाय चांगला आकार. या चौकाराबरोबर धावफलक 23 धावांवरती धावतोय. 23 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. आणि अमोल वाडकर यांची भूमिका यामध्ये महत्वाची राहिली आहे, मोठी भूमिका राहिली आहे. पुन्हा एकदा पायावरतीच टाकण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या पायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथं देखील तयार आहे हा खेळाडू अगदीच. या दरम्यान जरूर डॉट आलाय. बॅकवर्ड रिजन मध्ये सुमित यांनी चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय. हा चेंडू चांगला हाताळला गेलाय प्रवीण पोळ्यांच्या माध्यमातून. गरज आहे अशा प्रकारची गोलंदाजी, सातत्यानं अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळणं ही आता संघाची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुट आलेत, पुन्हा एकदा कट केलाय, बीट करण्याचा प्रयत्न कव्हरला, परंतु इथं मात्र या वेळेला सर्कलच्या आतमध्ये चेंडू थांबवला जातोय. एक सिंगल अवघी या बॉलवरती येत्या, आणि त्या सिंगल बरोबरच स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवण्यात अमोलला यांना यश येतं. धावफलकावर धावा 24 लागतील. 24 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. येणारे आता 24 बॉल, आणि 24 बॉलमध्ये आवश्यकता 30 धावांची आहे, म्हणजे प्रतिषेधक 7.5 ची सरासरी राखायची आहे, जे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने राखले. अगदी 12च्या सरासरीने पुढे चाललाय संघ. आणि षटक क्रमांक 3 खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यात अडचणींचा सामना केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात अतिशय लाजवाब गोलंदाजी ज्या गोलंदाजानं केली, कर्णधारानं पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणारा खेळाडू भुईंज गावचा एक दर्जेदार वेगवान गोलंदाज सुमित पवार बॉलिंग ट्रॅकवरती. चोवीस बॉल 30चं समीकरण. सुमित पवार समोर, अमोल दादा वाडकर तयार, संघ मालक अयान शिरवण. पहिलाच बॉल यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा अतिरिक्त उसळी मिळते, एक्स्ट्रा बाउन्स, पंत सांगतायत येस इट इज अबाउट हेड, आणि डेफिनेटली इट विल बी अ वाईड बॉल. अवांतर धावे त्या. अमोल वाडकर ज्या पद्धतीने खेळ करतायत ना, अगदी डगआउट मध्ये पहा किती दिलासा मिळतोय. विक्रम मांढरे दुसरे संघ मालक त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित सांगून जात आहे अमोलचा हा खेळ किती महत्वाचा राहतोय. याही वेळेला पहा कोणती रिस्क न घेता अलाउंड द कार्पेट खेळलाय फटका. डीप मध्ये सोहम खरे आहेत, त्यांच्या माध्यमातून थांबवला जाईल, परंतु एक सिंगल निश्चितपणे या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सुमित पवार खोडियार माता 11 खानापूर संघासाठी भूमिका महत्वाची बजावायची आहे. अजूनही लढाई संपलेली नाही आहे, शर्यत संपलेली नाही आहे, तो जज्बा ठेवावा लागेल, जिद्द दाखवावी लागेल, परंतु इथं मात्र संधी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट फटका खेळला, मिसफिल्ड होत्या, बॅकअप देण्यासाठी तयार निखिल, परंतु तोपर्यंत अगदी 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासच्या जोरावरच तर खऱ्या अर्थाने लढाई लढायची आहे, कारण ग्रँड फिनाले मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत संघर्ष नक्कीच करावा लागेल. संघर्ष अटळ आहे,
यावेळेला अगदी सोडून दिलाय. सायडम ऍक्शन, वाईड बॉल, अवांतर धाव येत्या उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेला हाफ बॉल, एक एक्स्ट्रा धाव अंकित करून देतोय. आणि निश्चितपणे धावांचं पाठबळ कमी आहे, बँक बॅलन्स कमी आहे. खर्च करताना विचारपूर्वक करावा लागेल, कारण बँक अकाउंटमध्ये पैसे कमी असतील तर उसने मिळतात, धावा मात्र तुम्हाला उसने मिळत नाहीत. त्या तुम्हाला चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर कमवाव्या लागतील. याही वेळेला अगदी 30 लाईन टार्गेट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे यावेळी पंच मात्र सांगतायत यस इट इज विद इन द लाईन. अगदी लाईनच्या आतमध्ये हाताळला गेलाय बॉल, डॉट बॉल येतोय, पायावरती टाकला आहे. अगदी यावेळेला मात्र स्वीप केलाय, अगदी फाईन लेगच्या खेळाडूला बीट करत चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये. परंतु या दरम्यान चांगला एफर्ट डीप मध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा संघासाठी निश्चितपणे वाचवल्या जात आहेत प्रवीण पोळ यांच्या माध्यमातून. याही षटकात अगदी संत गतीने हवा येत आहेत, अगदी कळू येत नाहीये, परंतु धावा आल्याच जरूर. मोठा फटका अजूनपर्यंत तरी एखादा आलेला नाहीये, षटकार एकही आलेला नाहीये या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा पहा, सेन्सिबल क्रिकेट, काही करण्याची आवश्यकता नाहीये याचं भान आहे या संघाला. आणि इथं निश्चितपणे त्याच पद्धतीनं सलामीची जोडी आपलं कार्य अतिशय लिलया पार पाडते. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर आहे. धावा मात्र अगदी हळूहळू पुढे सरकू लागलाय. धावफलक 30 धावांवरती पोहोचलाय, 32 धावांवरती पोहोचलाय. खरं तर 32 रन्स ऑन द बोर्ड. अगदी याही षटकात कोणतीही घाई गडबड न करता 9 धावा आल्यात, 8 धावा आल्यात. हो, यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय, 1 बाउन्स गोलंदाजाच्या हातामध्ये आलाय. इथं मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने थांबवला जातोय आणि हा डॉट बॉल येतोय. त्याबरोबरच षटकाची होती सांगता. 3 षटकानंतर बिनबाद 32 धावफलकावरती येणारे बॉल 18 बॉल मध्ये आता मात्र आवश्यकता 22 धावांची. या दरम्यान छोटासा अगदी 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक. आता मात्र येणारे 18 बॉल 22 ची गरज. आणि षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा प्रवीण पोळ तयार. साहिल भनगे 8 चेंडू 11 वरती खेळतात, तर अमोल वाडकर 10 बॉल मध्ये 19 धावांची नाबाद खेळी. सलामीची जोडीच मैदानामध्ये अगदी आतापर्यंत तांडव माजवते. एकही मोठा फटका न खेळता 10च्या पेक्षा जास्त सरासरीने धावा कुठल्यात आतापर्यंत. 18 बॉल आणि 22 ची गरज. इथं मात्र पहा 2 षटक तुमचा मुख्य गोलंदाज हाताळणार आहे आणि अर्थातच ती जबाबदारी प्रवीण पोळ यांच्या हातामध्ये दिली आहे. आणि प्रवीण पोळ चांगली गोलंदाजी करतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी एक हॅट्रिक देखील त्यांच्या माध्यमातून आलेली आपण पाहिली आहे. ती सेमीफायनलच्या लढतीमध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये डीप मधून अगदी वाऱ्याच्या वेगाने खेळाडू येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी थोडासा फंबल, त्याचा पुरेपूर फायदा उठवायत. इथं करण पार्टे जे रनरच्या भूमिकेमध्ये आहेत, अमोल वाडकर यांच्यासाठी वेगाने धावतायत. संपूर्ण समर्पण मैदानामध्ये पहा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा अगदी याही बॉलवरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू बॉलवरती येतील. सुमित पवार तोपर्यंत एक सिंगल अंकित केली जाईल. आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा
संघ मालक अमोल वाडकर सलामीवीराच्या भूमिकेमध्ये वाईचा मॅक्सवेल खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये परतू लागला आणि दाखवून देतोय फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट. इथं मात्र अगदी सोडून दिला आहे. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ प्रवीणच्या गोलंदाजीवरती सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न आहे. इथं मात्र निश्चितपणे हा डॉट येतोय. या वेळेला अगदी अग्रेसिव्ह पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टो एंडला आदळून चेंडू मात्र अगदी बॅकवर्ड रिजन मध्ये एकच सिंगल याही बॉलवरती मिळते. प्रवीण पोळ या षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्च करतील ना तितकी संधी जास्त निर्माण होईल खोडियार माता 11 खानापूर संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. आणि निश्चितपणे बाउन्स बॅक करण्यासाठी ओळखला जातो हा संघ. क्षमता आहे अजूनही गोलंदाजी आक्रमणामध्ये. अनुभवी गोलंदाज किरण शिंदे सरांचे षटक देखील आपण पाहणार आहोत. या दरम्यान पहा प्रवीण पोळ आपला संपूर्ण अनुभव इथं पणाला लावतात. कोणत्याही प्रकारची संधी इथं साहिलला देखील दिली जात नाहीये. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या फायनलच्या मॅच मध्ये जी एकतर्फी लढत आतापर्यंत पाहायला मिळते त्यामध्ये अजिवंतपणा आणण्याचं काम प्रवीणचं हे षटक करत आहे. या वेळेला मात्र फुलटॉस त्यावरती देखील प्रहार चांगला करता आलेला नाहीये. अगदी इथं मात्र एकच धाव घेतली. नो बॉलचा पंचांचा कॉल आहे, परंतु फिल्डिंग टीमने मात्र रेफरल मागितलाय. रिव्ह्यू फॉर बीमर. सिंगल तर नक्कीच अंकित केली जाईल, परंतु या बॉलचा डिसिजन अगदी आता स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या कोर्टामध्ये. Yes, it is above waist height. It is a beamer. It will be a no ball. And next delivery, no doubt, it will be a free hit. ठरणार का सुपर हिट हे मात्र पाहायचं आहे. आणि त्याबरोबरच देर आर नो रिव्ह्यूज लेफ्ट फॉर खोडियार माता 11 खानापूर. खोडियार माता 11 खानापूर संघाकडे आता कोणत्याही प्रकारे DRS उपलब्ध नसेल. ही चूक टाळायची गरज आहे. आता इथं मात्र नो बॉल तर आलाय, नो प्लस 1 आली आहे खरं तर. आणि आता फ्री हिट वरती स्ट्राईक वरती दाखल अमोल वाडकर. आतापर्यंत तर मोठा फटका खेळला नाही अमोलनी, परंतु आता प्रयत्न करेल का पाहूया. प्रवीण पोळ पुन्हा एकदा तयार असतील. फ्री हिटचा बॉल आहे, अगदी लायसन्स आहे आता अमोलकडे, परंतु इथं मात्र चेंडू चांगलाच हाताळलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळलाय आणि फलंदाज इथं मात्र अगदी बीट केलाय. डॉट बॉल आलाय. त्याबरोबरच षटक क्रमांक 4चा संपलाय खेळ. या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 6. 38 धावा धावफलकावर. येणारे 12 बॉल आता 12 बॉल मध्ये 16ची गरज आहे. मॅच अगदी बनवली गेली या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने आपण जो तो बीमर हाताळला गेला त्यानंतर एक्स्ट्रा बॉल देखील टाकावा लागला, परंतु त्यावर देखील प्रहार करण्याची संधी दिलेली नाहीये. 12 बॉल आता 16 धावांची मॅच आहे. बारा बॉल 16ची गरज असताना आता षटक क्रमांक 5 निर्वाणीचं षटक मध्ये जोडला जातोय हा चौकार. वेगाने हाताळला, परंतु बऱ्याच वेळेला आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाजाने किती लाजवाब कामगिरी केली, किती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, तरी मात्र क्षेत्ररक्षक जर त्या पद्धतीनं प्रभाव टाकू शकला नाही तर मात्र संघ अडचणीमध्ये येण्यास वेळ लागत नाही.
अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र पाहूयात समीकरण. 11 बॉल आणि 12ची गरज. पुन्हा एकदा टॉपेज. आता यावेळेला मात्र डायरेक्ट हिटची संधी मात्र दिली जाणार नाहीये. अगदी एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते. चिकी सिंगल. आखू टप्प्याच्या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये अगदी थेट लॉंग स्टॉप मध्ये जवळजवळ किपरच्या पाठोपाठ तैनात आहेत राजू बागवान. स्ट्राईक वरती आता अमोल वाडकर. 10 बॉल 11ची गरज आहे. आकुटप्पाचा बॉल पुन्हा एकदा अगदी सावध पेतरा घेतला. आला कार्पेट गॅप शोधलाय परंतु इथं बॅकअप दिला जाईल. अंडर 19चा खेळाडू सोहम करे याचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथं मात्र घडतंय काय. अगदी रनआउटचा निर्णय रेफर केला गेला तिसऱ्या पंचांकडे परंतु इट इज अ क्लोज कॉल. चांगलं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं अगदी संपूर्ण समर्पण सोहम खरे यांचं आपण पाहिलंय आणि कौतुक नक्कीच करावं लागेल कारण अजूनही हार मानलेली नाहीये या संघानं. आतापर्यंत त्याच जिद्दीच्या जोरावर तर फायनल पर्यंत मजल मारली आहे. मग सहजासहजी ते फायनलची ट्रॉफी नजरेपासून दूर कशी जाऊ दिली जाईल. लढाई लढली जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाईल कारण संघर्ष अटळ आहे. परंतु संघर्ष जर यशस्वी राहिला तर मात्र यशाच्या शिखरावरती संघ पोहोचणार यातील मात्र शंका नाही आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होता है. ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. इथं मात्र स्वतःची वाट स्वतः शोधावी लागेल. अगदी अंधारामधून नक्कीच थोडासा संघ चाललाय परंतु तिथून मात्र विजयाच्या वाटेकडे जात असताना थोडासा प्रकाश आपल्या खेळाच्या जोरावरती पाडावा लागेल. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. OUT आउट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात साहिल बनगे बॅक टू डग आउट. आणि आता बॅटिंग साठी ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं संघासाठी जबाबदारी स्वीकारली प्रत्येक मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ केलाय आणि आता तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल होईल. ओझरडे गावचा एक आक्रमक खेळाडू ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आतापर्यंत अनेक स्पर्धा आपल्या खेळाच्या जोरावर गाजवल्यात. या स्पर्धेमध्ये देखील आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. फायनल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय अय्यांशी रमण संघासाठी निखिल तांगडे. नऊ बॉल आणि 10 धावांची गरज आहे. अमोल वाडकर अजूनही मैदानामध्ये आहेत. चांगले खेळी करतायत अगदी परंतु फिनिशिंग टच आता निखिल तांगडे देण्यासाठी तयार असतील. किरण शिंदे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्यांचा खेळ महत्वाचा राहील. मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 बॉल खऱ्या अर्थाने क्रुशियल असतील. अखेरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्या शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी ठेवण्याचा प्रयत्न राहील त्यांचा. निश्चितपणे तोच तर केला जातोय प्रयत्न. आखू टप्प्याचा बॉल जस्ट शॉट ऑफ गुड लेंथ उजव्या बाहेर हा बॉल हाताळलाच गेलाय. अगदी हिट डॉट बॉल आला. किरण शिंदे यांची गोलंदाजी सातत्यानं अचूक टप्प्यावरती चांगली राहिली आहे. अगदी वेगाची दाहकता वेळ पडल्यावर तर व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. आता मात्र 8 बॉल 10चं समीकरण आहे. अमोल वाडकर यांच्या खांद्यावरती मदार आहे. यावेळी पहा पुन्हा एकदा फटका खेळला. अलॉंग द कार्पेटच खेळलाय. डीप लॉंग ऑफ मधून खेळाडू येईल. चेंडूला चांगल्या पद्धतीने थांबवलं जाईल. एक सिंगल मात्र या बॉलवरती येईल आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रवीण पोळ यांनी 4थ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 5 मध्ये देखील आपण पाहिली सुरुवात अगदी चौकारानं झाली. तदनंतर देखील अगदी आतापर्यंत धावांचा वेग मंदावलाय. धावांचा वेग निश्चितपणे थोडासा थांबलाय. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती आता निखिल दाखल झालाय. आडाबॅटनं फटका खेळला. अगदी अलॉंग द कार्पेट डीप मध्ये शुभम मालुसरे चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न कीपर सेंडला फेकी रनआउटची संधी इथं मात्र दिली जाणार नाहीये. वाऱ्याच्या वेगानं खेळाडू अगदी सर्कल मधून स्क्रीज मध्ये दाखल होतील. 2 धावा या बॉलच्या देखील आल्यात पाठीमागे. आता मात्र खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये संघाला आवश्यकता 7 धावांची. 6 बॉल 7चं समीकरण या आधीच्या देखील अगदी मॅच मध्ये आपण पाहिलेलं आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली. आता षटक क्रमांक 6
अखेरचं षटक, निर्वाणीचं षटक चर्चा केली जाते. त्या चर्चेतून उत्तर काय येईल हे मात्र पाहायचं आहे. खडतर प्रश्न जरूर उभारले गेले डोळ्यासमोर, परंतु त्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आता उत्तर द्यावं लागेल. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. आता खऱ्या अर्थाने ते उत्तर शोधावं लागेल. खडतर प्रश्न तर विचारला गेलाय. 6 बॉल 7ची गरज आहे. समोर अगदी आक्रमक खेळाडू अमोल वाडकर, सर बॅटर सोबतीला आतापर्यंतचा या स्पर्धेमधला वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन निखिल तांगडे आहे आणि त्याच्या समोर 6 बॉल 7चा बचाव करायचा आहे. कोणता पर्याय निवडला जाईल? अगदी या षटकामध्ये आल्या. 12 बॉल 16ची आवश्यकता होती. अगदी आपण विश्लेषण पाहायचं झालं तर पहिला बॉल 4, त्यानंतर एक सिंगल, 1+ विकेट, त्यानंतर एक सिंगल आणि पुन्हा डबल, अशा 9 धावा या षटकामध्ये आल्यात. 6 बॉल आता 7 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या धावेला रनआउट झाला. 1 धाव कंप्लीट त्या वेळेला झाली आपण पाहिले. 1+ विकेट तिथे आलेली आहे. पहिला बॉल चौकार 22चा आला. सेकंड बॉल एक सिंगल, थर्ड बॉल 1+ विकेट, त्यानंतर चौथा बॉल डॉट, त्यानंतर पुन्हा 5व्या बॉलवरती एक सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा, अशा टोटल 9 या बॉल ओव्हरमध्ये आल्यात. अगदी 6 बॉल 7चं समीकरण आता उरलेलं आहे. ही माहिती आपल्यापर्यंत गुणलेखनाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थानं अगदी इतर वेळेस मैदानामध्ये जात असताना गोलंदाजांना त्रस्त करण्याचं काम करतात आमचे गुणलेखक स्वरंजन गायकवाड सर. या स्पर्धेत मात्र स्कोरिंग पार्टनरची भूमिका खूप चांगली बजावली आहे. त्याबरोबर आमची स्पोर्ट्स ऑन लाईव्हची टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून देखील डिजिटल स्कोरिंग खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. खऱ्या अर्थानं तर पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. 6 बॉल 7ची गरज आहे. निर्णायक क्षणांमध्ये आता मॅच पोहोचलेली आहे. अमोल वाडकर आतापर्यंत संघ मालकाच्या भूमिकेतून सलामीवर मैदानामध्ये आल्यानंतर अजूनही सेट आहेत. 6 बॉल 7ची आवश्यकता असताना निखिल तांगडे मैदानामध्ये उपस्थित झाले आहेत. परंतु आता षटक क्रमांक 5 मोठी जबाबदारी आहे. खऱ्या अर्थानं ग्रँड फिनाले, अगदी आपण म्हटल्याप्रमाणे ग्रँड फिनाले मध्ये जेवढ्या धावा प्राप्त होतील त्या देखील पर्याप्त ठरू शकतात. कारण फायनलचं प्रेशर, स्कोअरबोर्डचं प्रेशर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 7ची आता मॅच आहे. महत्वपूर्ण क्षणांमध्ये गोलंदाजीसाठी पर्याय निवडला आहे शुभम मालुसरेचा. वाई सिटीतून बिलॉंग करणारा हा खेळाडू. अगदी त्याबरोबरच मैदानावरती उपस्थित सागर मेडिकलचे सर्व सन्मान्य आदरणीय सागरजी मांढरे यांचं देखील आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 ग्रँड फिनालेची लास्ट ओव्हर. 6 बॉल 7ची गरज. पहिलाच बॉल सोडून दिलाय. वेल लेफ्ट, आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु तो जास्तच दूर राहिलाय. आता मात्र वाईड आला. एक्स्ट्राच टाळाव्या लागतील. 6 बॉल 6चाच बचाव करायचा आहे. अगदी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे महत्वाच्या मॅचेस मध्ये अशा प्रकारचा डोपलक डिपेंड होताना. अगदी नुकतंच उदाहरण अलीकडचं द्यायचं झालं तर विद्यानिकेतन प्रीमियर लीग मयूर लोहार एक युवा गोलंदाज 6 बॉल 4चा त्यानं बचाव केलाय. इथं मात्र अगदी करतोय काय बॅटची एज कॉट बिहाइंड दी विकेट. मोठी विकेट होत्या. अमोल वाडकर यांना परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. आता मात्र समीकरण 5 बॉल 6ची गरज. अगदी आपण चर्चा केली मयूर लोहार अगदी पाचवडगावचाच एक युवा गोलंदाज अर्थात भुईंज गावचा गोलंदाज अर्थात संजय नाला लोहार यांचे चिरंजीव. त्या गोलंदाजानं अगदी अनुभवी खेळाडू समोर गोलंदाजी करताना 6 बॉलमध्ये 4चा बचाव करून दाखवलाय. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असेल, लेदर बॉल क्रिकेटमध्ये असेल, अगदी कोणत्याही स्तरावरच्या क्रिकेटमध्ये फायनलच्या मॅचमध्ये फायनल म्हटलं ना की एक वेगळं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते प्रेशर ऑब्झर्व करण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे असेल तोच खेळाडू इथं बाजी मारेल. 5 बॉल 6ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं मेनवलीचा परफेक्ट ऑलराऊंडर तन्मय चौधरी दाखवलं होतं. तन्मयकडे क्षमता आहे, जरूर थोडासा अग्रेसिव्ह आहे हा खेळाडू, परंतु मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र टॅक्टिकली संयम ठेवत असताना संघासाठी धावा जोडणं ही कला याला अवगत आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपण पाहतो शेवटच्या 6 बॉलमध्ये 12 धावा सुरंजन सर 15 धावा बनवणं सोपं जातं गोलंदाजांना.
6 बॉल 6, 6 बॉल 7 अशा प्रकारची समीकरणं द्विधा मनस्थितीमध्ये टाकतात. अटॅक करायचा आहे की बचावात्मक खेळायचं आहे, या द्विधा मनस्थितीमध्ये बऱ्याच वेळेला संघ अडचणी येतात. परंतु अशाच परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सेन्सिबली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची गरज आहे संघाला, आणि तो खेळाडू मैदानात उतरलाय. तन्मय चौधरी त्याचं नाव. 5 बॉल आता 6ची गरज. शुभम मालुसरे आतापर्यंत खऱ्या अर्थानं तारणार ठरलाय, क्रिसिस मॅन ठरलाय खोडियार माता 11 संघासाठी. आता मात्र तीच भूमिका पुन्हा एकदा पार पडायची आहे. आतापर्यंत इथपर्यंत प्रवास ज्या खेळाडूने सोपा केलाय त्याच खेळाडूला फायनल मध्ये देखील ती कामगिरी पूर्ण करायची आहे. हो, यावेळेला मात्र मिसफील्ड. दिस इज नॉट अलाउड इन दिस क्रंच मुवमेंट. या महत्वाच्या क्षणांमध्ये क्षेत्ररक्षणामधील दिरंगाई तुम्हाला निश्चितपणे अडचणीमध्ये आणू शकते. आतापर्यंत गेले 4 दिवस केली गेलेली प्रचंड मेहनत, इथं पाण्यामध्ये जायला वेळ लागणार नाहीये. क्षेत्ररक्षण लाजवाब करावं लागणार आहे. इथं केली गेलेली एक चूक तुमची फायनलच्या ट्रॉफीवरची पकड डिली करणार आहे. 4 बॉलचा खेळ बाकी, आणि 4 बॉलमध्ये आता आवश्यकता 5 धावांची आहे. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता, आणि खऱ्या अर्थानं आता निखिल तांगडेवरती जबाबदारी सोपवली आली आहे. शुभम मालुसरेचा हा बॉल खऱ्या अर्थानं या मॅच मधला क्रुशियल बॉल असेल. हो, या वेळेला मात्र काय करतंय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा थोडीशी गडबड निश्चितच झाली आहे. अगदी चेंडू खेळपट्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेलाय, आणि इट इज अ वाईड बॉल. वाईडचा इशारा आलाय. पंचांकडे दाद जरूर मागितली जाते. बॉल नक्की डिलिव्हर कुठे झालाय हा प्रश्न निश्चितपणे डोळ्यासमोर आहे. परंतु वाईड बॉल म्हटलं, अवांतर धाव म्हटलं, अगदी मागाशी देखील आपण चर्चा केली, तुमच्याकडे धावांचा बँक बॅलन्स कमी आहे. तुम्हाला धावा बनवण्यासाठी आता समोरच्या संघाला संघर्ष करायला भाग पाडायचा आहे. धावांचं बडबड कमी असताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि त्यावरतीच भर देणं आवश्यक आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असताना आता 4 धावांची आवश्यकता असेल, आणि 4 बॉल 4ची गरज असताना फटका बसलाय. हो मध्ये आहे स्वतः शुभम मालुसरे. डाऊन द बॉल, कॅच पकडला जातोय. मोठी विकेट येते. निखिल तांगडे क्रुशियल मोमेंट्स मध्ये मोठा मासा गळ्याला लागलाय. अगदी हारा वही जो लढा नाही. संघर्ष अटळ आहे. संघर्ष जर यशस्वी झाला तर मात्र ज्योती ज्वेलर्स विंग्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026च्या इतिहासातला पहिला विजेतेपदाचा मानकरी ठरू शकतो खोडियार माता 11 खानापूर. परंतु अजूनही बॅटिंग लाईनअप तगडी आहे. 3 बॉल 4ची गरज आहे. खऱ्या अर्थानं या आधीच्या मॅच मध्ये अखेरच्या क्षणांमध्ये ज्या खेळाडूनं एक जबरदस्त षटकार ठोकला, संघाला विजय मिळवून दिला, आतापर्यंत पहा गोलंदाज म्हणून कामगिरी बजावली मयूरनं, जबाबदारी फलंदाजीमध्ये आल्या. आतापर्यंत फलंदाज म्हणून कामगिरी बजावली शुभमनं, आता जबाबदारी गोलंदाज म्हणून आल्या. अर्थात रोल रिव्हर्स झालेत. आतापर्यंत ज्या खेळाडूने धावा बनवण्याचं काम केलं त्याला धावा रोखायच्यात. आतापर्यंत धावा रोखण्याची जबाबदारी खूप चांगली ज्यानं बरं पडली आहे त्याला आता अखेरच्या क्षणांमध्ये 4 धावा बनवायच्यात. 3 बॉल 4ची गरज आहे. 3 बॉल 4ची गरज असताना खऱ्या अर्थानं आता शुभम मालुसरेचा आत्मविश्वास गगनाला भेटलाय. दुसरीकडे मैदानाच्या आतमध्ये मयूर भोसले बावधनगावचा अष्टपैलू खेळाडू. खऱ्या अर्थानं आता आपला अष्टपैलू खेळ दाखवावा लागेल. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. पुन्हा एकदा लॉब केला, हवेमध्ये आहे, खेळाडू बॉलच्या खाली येतोय. सोहम खरे कॅच पकडला जातोय. शुभम मालुसरे आप तो छा गए गुरु. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. छोटी सी मुसीबतों से जो डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, और जो हार के सामने देखकर भी लड़ जाए ना उसे ही तो असली खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या जिद्दीला जज्ब्याला इथं सलाम आहे. अजूनही कुंदन वरपडे मैदानामध्ये येतोय. कुंदनकडे देखील ती क्षमता आहे. परंतु आता 2 बॉल 4ची गरज. अगदी फायनलची मॅच आहे. अर्थात जर सामना टाय झाला तर मात्र निश्चितपणे सुपर ओव्हर खेळवली जाईल ही माहिती आमच्यापर्यंत येते. 2 बॉल 4 धावांची गरज. इथं कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. ग्लोरी शॉट शोधला गेला. 4 धावा 4 सिंगल्स देखील पुरेशा ठरतात विजयासाठी. परंतु आता मोठा फटकाच खेळावा लागेल. कुंदन गोरपडे क्षमता तर आहे. 2 बॉल 4ची गरज आहे. परंतु शुभम मालुसरे काय गोलंदाजी केले या पट्ट्यानं. अगदी हॅट्रिकची संधी निश्चितपणे असेल. क्रुशियल मोमेंट्स मध्ये निघालाय कुंदन. शुभम अगदी पेनल्टी बॅट बॉल ऑफ द मॅच हाताळण्यासाठी
2 बॉल 4 धावांची आवश्यकता. मित्रांनो, फायनलचा हा थरार जर आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट या मॅच साठी झाला पाहिजे. कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी दाखवून दिलाय ना हारणं जरुरी ना जीतना जरुरी. हे जिंदगी एक खेळ आहे, या पर खेळणं जरुरी. आणि इथं मात्र कुंदन गोरपडे यावेळी मात्र मोठा फटका खेळलाय, मॅच फिनिश केली आहे. एकसरचा हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आयाश साठी ठरला हिरो. ज्योती ज्वेलर्स बुल्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 चे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अमोल वाडकर विक्रम मांढरे यांचा संघ आयाश 11. परंतु जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खोडियार माता 11 खानापूरसाठी. जो संघर्ष शुभम मालुसराने केला, त्या संघर्षासाठी, जो खेळ मैदानामध्ये खेळला, त्या खेळासाठी, त्या जिद्दीसाठी, त्या चिकारीसाठी खऱ्या अर्थाने आज विजय जरूर आयाश 11चा झालाय. परंतु खरा विजय जो